नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव गजानन वाडेकर. स्वागत आहे तुमचे सर्वांचे परत एकदा जी के एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जी के और जी एसच्या रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. चला तर कालच्या प्रश्नाचे उत्तर बघूया. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक डी, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. प्रश्न क्रमांक 1, जाट जटिन हा नृत्य प्रकार कोण्या राज्याशी संबंधित आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक सी, बिहार. म्हणजे जाट जटिन हा नृत्य प्रकार बिहार या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 2, भारतातील जी.एस.टी कायदा हा कोणत्या देशाच्या कर प्रणालीवर आधारित आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए, कॅनडा. भारतातील जी.एस.टी कायदा हा कॅनडा देशाच्या कर प्रणालीवर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 3, जय जवान जय किसान ही घोषणा ह्यांनी डॅश दिली? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए, लाल बहादूर शास्त्री. जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली. प्रश्न क्रमांक 4, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक डी, 1942. भारत छोडो आंदोलन हे 1942 या वर्षात सुरू करण्यात आले. प्रश्न क्रमांक 5, भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए, 124. भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलम 124 या कलमानुसार करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए, कुचिपुडी. कुचिपुडी हा नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक बी, भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाडे या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 8, BMCकडे कोणत्या प्रकारचे कर संकलन करण्याचा अधिकार आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए, संपत्ती कर. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील कोणते शहर 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए, मुंबई. महाराष्ट्रातील मुंबई शहर 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 10, भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर याचा योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक बी, मुंबई. भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई शहराला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 11, BMCकडून कोणते पर्यावरणीय उपक्रम राबवले जातात? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 12, 2011च्या जनगणनेनुसार हिंदूंचे सर्वात कमी प्रमाण असलेले राज्य केंद्रशासित प्रदेश कोणते आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक डी, लक्षद्वीप. तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणते भारतीय राज्य हे तिन्ही बाजूंनी बांगलादेशाने वेढलेले आहे? याचे योग्य आन्सर कमेंट करून सांगा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.